गंगाखेड तालुक्यामध्ये भगर खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला असून या घटनेमुळे पुन्हा एकदा उपवासाची भगर चर्चेमध्ये आलेली आहे। काल एकादशीनिमित्त नागरिकांनी आपापल्या घरी ही भगर खाल्ली होती। त्यातून 10 ते 12 जणांना मळमळणे, पोटदुखी असे त्रास सुरू झाले। या सर्वांना गंगाखेडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे। या अगोदर देखील असा प्रकार जिल्ह्यामध्ये घडला होता। त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं होतं। आपलं नाव काय? मी अशोक अमृत भोसले, राहणार मुळी। मी काल भगरीचं पीठ ते खाल्ल्यामुळे विषबाधा झालेली आहे। रात्री मला खूप चक्रा, डोकं गरगरल्यासारखं होतं आहे, मळमळ होऊ लागलं, उलट्या येऊ लागल्या, त्यामुळे खूप त्रास झाला। रात्री आम्ही 2-3 वाजता या सरकारी दवाखान्यात ॲडमिट झालो। इलाज चालू आहे सध्या। आता घरचे आमच्या जवळपास 5-6 जण, आम्ही सर्वच कुटुंब या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। कृपया करून सर्वांना विनंती, कोणीही भगरीचं पीठ खाऊ नये। आणि ते दर्शन नावाचं कोणत्यातरी कंपनीचं आहे, त्यामुळे हे सगळ्यांना प्रॉब्लेम झालेला आहे। त्या दवाखान्यात जवळपास 20 पेशंट याच भगरीच्या पीठामुळं ॲडमिट झालेले आहेत। गंगाखेड सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सगळे दाखल आहोत आम्ही। आणि ते जे दर्शन कंपनीचं जे पीठ आहे ते गंगाखेडमध्ये तयार होतं आहे। सरकारला किंवा त्या ड्रग इन्स्पेक्टरला अशी विनंती, त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, ज्यामुळे इथून पुढील जे लोक असतील किंवा जे खाणारे असतील त्यांनी कृपया भगरीचं पीठ खाणं अजिबात टाळावं, त्यांनी खाऊच नाही। आपलं नाव काय? अंगद मालिका शेवळे, राहणार कुठले? नळद। काय झालं तुम्हाला? दिवस धरलं अंगातून उलट्या झालं। काय खाल्लं होतं का काही? भगर खाल्ली? बरं। काय आता काय तुम्हाला त्रास काय व्हायला? सध्या काही या ठिकाणी तुमच्यावर उपचार करण्यात आला? आता तब्येत तुमची स्थिर आहे? भैया तुझं नाव काय? राहणार कुठलं आहे? काय झालं तुला? ते भगरीचं पीठ खाल्लं, ते चक्रा यायला लागल्या, अंग थरथर कापू लागलं, उलटी होऊ लागली। अच्छा, यानंतर दवाखान्यामध्ये आला का उपचारासाठी? या ठिकाणी उपचार करण्यात आला का तुमच्यावर? कशी आता तब्येत बरी आहे? प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मी आबोली जोशी, DLP न्यूज, गंगाखेड।